उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईन खाली जे आहे ते राज्यभरात आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय नांदेड येथील शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयासमोर जे आहे ते शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आलेत आणि क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न जो आहे तो सत्ताधारी आमदारांना खासदारांना शिवसैनिक विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर निवडणुकीच्या काळात जे आश्वासनं दिली होती ते आश्वासनं पूर्ण केली नाही असा आरोप जे आहे ते शिवसेनेच्या वतीनं करण्यात येतो आणि त्या अनुषंगानं शिवसेनेच्या वतीनं हे मोठं आंदोलन राज्यभरात हाती घेण्यात आले। नांदेडमध्ये सुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेत। आपल्यासोबत संपर्क प्रमुख भुजंग पाटील आहेत। काय सांगाल क्या हुआ तेरा वादा असं आंदोलन आपण करताय? ज्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला या सरकारने आश्वासन दिले होते, लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान देतो म्हणले होते, शेतकऱ्याचे कर्ज माफ करतो म्हणले होते, असे कितीतरी वादे आहेत या गव्हर्नमेंटनं या जनतेसोबत केले होते आणि आज ते वादे विसरलेले आहेत। म्हणून क्या हुआ तेरा वादा अशा शीर्षकाखाली आम्ही या भाजपच्या खासदाराला या ठिकाणी आम्ही जाब विचारत आहोत। आपल्यासोबत शिवसेनेत जिल्हा प्रमुख बबन बारसे आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीने आपण आंदोलन करताय, नेमक्या मागण्या काय आहेत? क्या हुआ तेरा वादा हे जी संकल्पना आहे माननीय अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेते यांच्या संकल्पनेतून आज अख्ख्या मराठवाड्यामध्ये जे आज आंदोलन चालू आहे त्याच धर्तीवर आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर हे आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या आहेत। शेतकऱ्यांना सन्मान योजना देण्यात यावी, 45,000 गावामध्ये जे पांदण रस्ते करतो म्हणले होते ते करण्यात यावे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो म्हणले होते, हे असे वादे त्यांनी केले होते ते वादे पूर्ण करावे आणि हमीभाव देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। यापुढे आम्ही हे निवेदन आहे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे, यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल। भाजपाचे खासदार अशोक चव्हाण सुद्धा आहेत, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात भाजपाचे 5 आमदार आहेत, शिंदेचे 3 आमदार आहेत, तिथे पण तुम्ही आंदोलन करणार आहेत का? ज्या खासदारांचं कार्यालय आहे त्या कार्यालयावर जाऊन द्यायचं असं ठरलेलं आहे। ज्यांचे कार्यालय असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही आता निवेदन देणार आहोत। पहिली स्टेप आहे, आता आलेलो आहोत। याच्यानंतर आता आम्ही अशोकरावजी चव्हाण, श्रीजयाताई चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांना निवेदन देणार आहोत। मला सांगा ज्या पद्धतीने काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या, शिवसेनेकडून काय वाटतं? आज महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा दिले होतं त्या वचननामाला जबाब विचारण्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 खासदार, महायुतीचे 9 आमदार आहेत, शिंदे गटाचे 3, अजितदादा गटाचा 1 आणि भारतीय जनता पार्टी यांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व जनतेला चुत्या बनवून हा शब्द मी मुद्दाम वापरतो आणि मतदान घेतले आणि आज जनतेला ठेंगा वाजवतात। त्यामुळं विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या खासदारासमोर आणि आमदारासमोर आम्ही निवेदन द्यालो जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना विचारालो की तुम्ही ज्या पद्धतीने जनतेला उल्लू बनवून तुम्ही सत्तेवर आलात आणि जनतेला दिलेले वचन तुम्ही निभावा याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आज अजित गोपछडे याच्यानंतर अशोकराव चव्हाणच्या घरी जाणार आहोत आणि त्यांना पण निवेदन देणार। मला सांगा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र अशा चर्चा सुरू झाल्या, काय वाटतं? कालच उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जनतेच्या मनात जे आहे तेच होणार, त्यामुळे आम्ही शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या या विचाराशी सहमत असून लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांच्या माध्यमातून हा निरोप कळणारच आहे। त्यामुळे जे काय होणार आहे ते खूप चांगलं होणार आहे, त्याच्यात काही वादच नाही। निश्चितच आपण बघतो या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं खासदार अजित गोपछडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। क्या हुआ तेरा वादा अशी टॅगलाईन या आंदोलनाची होताना पाहायला मिळते। आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आगामी काळात आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन करू असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी दिला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।